कशाला मारतेस बया? सुरुवात करायची का? धन्यवाद. मायबाप रसिक हो, आज या शक्तिधुरेच्या बारीसाठी तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात. तुमच्या चरणाची धूळ कपाळी लावतो आणि आजच्या या माझ्या रंगीत वारीला सुरुवात करतो. रसिका हो, या साऱ्या विश्वाचा करता करविता श्री गणराया
विश्वाचा करता केळवी दास श्री गणराया. कुठलाही मंगल कार्य असू द्या, श्री गणरायाची पूजा ही सर्वप्रथम केली जाते. आणि त्याचप्रमाणे या शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी माझं पहिलं नमन बाप्पा गणरायाच्या चरणी अर्पण करतो. माझ्या गावचं ग्रामदैवत शिवशंभू ठाणेश्वर महाराज, धनी बांबरदेव, माझ्या गावची रक्षण करते आई एकवीरा देवी, आमच्या बावकरांची कुलस्वामिनी, आमची पाठराखी आई भराडी देवी आणि माझं कुलदैवत आई विठ्ठला देवीच्या चरणी लीन होऊन या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊ संत तुकाराम महाराज आणि शिवशंभू संभाजी महाराज यांच्याही चरणाची लीन होऊन या रंगदेवते चरणी लीन होतो. आणि आजच्या या माझ्या रंगीत बारीला सुरुवात करतोय. माझी संपूर्ण वंशावळ मूळगादी भानुदास घराणे, कवी सोनू भाऊराव, आबा बंडू, आमचे गुरुवर्य जाणू नारायण, वस्ताद शाहीर कृष्णार्जुन आणि त्यांचे अनेक शिष्य शाहीर हरिअनंद, केदारनाथ नाच मंडळ शाखा, केदारनाथ नाच मंडळ डेरवण आणि आम्ही शाहीर हरिअनंद तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी उभे आहोत. आज जी पण वेळी वागणी सेवा होईल ती गोड मानून घ्यावी. आज आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करणारे आयोजक, आमचे मित्र, आमचे खंबीर पाठीराखे आदरणीय योगेश लक्ष्मण असंकर गावकर, त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो. आमचे परम मित्र सदैव आमच्या पाठीशी असणारे मनोज दादा गुंडा आणि पप्पू गुरव यांनी या कार्यक्रमाचं आमचं आयोजन केलेलं आहे. त्यांना सुद्धा या आयोजनाबद्दल धन्यवाद व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. आज या संपूर्ण माती आईमध्ये या भरल्या सभा रणांगणामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत. असेच मान्यवर प्रसिद्ध महाराष्ट्रातील मूर्तिकार आणि गायक चेतनदादा कांबळे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. तसेच माझे लाडके मित्र आणि उद्याचे भावी सरपंच, भूगावचे भावी सरपंच, याच गावावरनं या ठिकाणी बारी बघण्यासाठी आलेले आहेत. आमचे लाडके मित्र विशालदादा सरपरे यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो. आमचे भावी भांडूपचे आमदार संदीप दादा कुंभार, यावेळी अपयश आलं असलं तरी भविष्य तुमचे लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा मानाचा मुद्रा आमचे संदेश दादा कुंभार, सचिन दादा कुंभार, आमचे बंधू पाठीराखे शशिकांत दादा बावकर, राम वारिशे, आमचे गुरुबंधू अमित दादा पेजले, माझे कार्यालयीन सहकारी विजय दादा पवार आणि बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. सर्वांची नावं घेणं शक्य नाही. तसेच आज पहिल्यांदाच माझ्या बारीसाठी खास वसईवरून आमचे बंधू सुनील दादा येथे सुद्धा आलेले आहेत. किंग ऑफ बायका, त्यांचं सुद्धा स्वागत करतो. तसेच माझ्या गावातील प्रसिद्ध कवी सदासूर भास्कर दादा आगरे, रुपेश दादा नमसले, यतीश रामबाणी हे सर्वजण या बारीसाठी उपस्थित आहेत. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं तर माफ करा. धन्यवाद. बघा बारीला सुरुवात करतोय. बारी कशाला लाभलेले आहेत. मी माझ्या प्रत्येक बारीत माझ्या विरोधी शाहिराचा आदरानं उच्चार करतो, पण केवळ एकमेव अपवाद आहेत देवेंद्र शिवण यांना मी कधीही त्यांचं नाव, जोपर्यंत त्यांनी मला आता इतिहास उघडून काढायचा नाही, बारी ही बारीप्रमाणेच होणार आहे. माझ्या आईबद्दल वापरलेले शब्द ते मागे घेत नाहीत, तोपर्यंत मी त्यांचा कधीही आदरानं नाव घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या शुभेच्छा. तुमच्या कर्मानं तुम्ही, माझी आजची बारी माझ्याप्रमाणे होणार. लक्षात घ्या, काही विषय असतात. तुम्ही म्हणाल भावकरांनी अजून प्रार्थना सुद्धा घेतलेली सुरुवात करतायत. प्रत्येक शाहीर जसा असतो त्या पद्धतीने माझी बारी असते. बारीला सुरुवात करणार आहे, सुरुवात करतोय. लक्ष असू द्या, माझी कुळस्वामिनी या आदिमाईचा मान आहे. या आदिमाईचा मान असल्यामुळं या आदिमाईच्या चरणी लिहितो, तिला आनवणी घालतो आणि माझ्या कार्यक्रमाला आजची सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. तत्पूर्वी प्रतिस्पर्धी शाहीरांनी
आपलं ओळखपत्र आणि माझ्या प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन जायची आणि आपलं ओळखपत्र आणि प्रश्नाची प्रत घेऊन यायची. त्रिभुवन उत्पत्ती पालन करीसी तू माया नाही तुझिया रूपा दुसरी उपमाया तुझे गुणगण महिमा न कळे निज माया करुणा करिसी अंबे करुणा करिसी अंबे माया मन विश्रामाया तुझे गुणगण महिमा न कळे निज माया वारीचं तेज आहे आणि म्हणूनच ही जी वारी हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे चाललेला आहे. आज अलीकडेच धोधो पाऊस पडत होता, इंद्रायणी दुधडीवरून वाहत होती आणि त्याच वेळी हा संपूर्ण वैष्णवांचा मेळा त्या इंद्रायणीच्या काठावरती तिच्या ओसरण्याची वाट बघत होता. त्या वैष्णवांचे पाय इंद्रायणीच्या पायाला लागले आणि इंद्रायणीनं पांडुरंगाच्या भक्तांना, रघुमाईच्या भक्तांना वाट करून दिली. आणि हाच सोहळा मी माझ्या प्रार्थनेमध्ये गाणार आहे. ईश्य स्तवन गातोय, प्रतिस्पर्धी शाहिरांनी लक्ष द्यायचं आहे. प्रार्थना झाली की आपण आपल्या ओरिजिनल वारकडे वळूया. धन्यवाद.
विठ्ठल नामाच्या भक्ती रसाची लाट हो भक्ती रसाची लाट पैजालली विठ्ठल नामाच्या भक्ती रसाची लाट पैजालली विठ्ठल नामाच्या भक्ती रसाची लाट विठ्ठल विठ्ठल मुखी गात विठ्ठल 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 मुखी गात विठ्ठल चालती निरंतर वाट इंद्रायणीचा काठ भरला इंद्रायणीचा काठ भरला इंद्रायणीचा काठ भरला इंद्रायणीचा वाटाळविना खांद्यावर घेऊन चाले वैष्णव सारा चाले वैष्णव सारा चाले वैष्णव सारा आस लागली विठू चरणाची भरला माई वारा भरला माई संत तुझ्याची पालखी घेऊन संत तुझ्याची पालखी घेऊन चालती निरंतर वाट इंद्रायणीचा काठ भरला इंद्रायणीचा काठ हे प्रेम तुम्ही आमच्यावरती केलेलं आहे, असंच प्रेम राहील आणि या प्रेमाला साधीशी पारी आम्ही नक्की करू. गणित रसिक हो, श्रावण महिना आता चालू होणार आहे.
सणासुदीचे दिवस येत आहेत आणि आपल्या कोकणवासियांची, आपल्या मराठी मुलकाची एक परंपरा आहे. कुठलाही सण आला, खास करून गौरी गणपतीचा सण आला की आपल्या ज्या माहेरवशणी आहेत, आपल्या ज्या बहिणी आहेत, यांना भाऊ या सणाची भेट म्हणून भेट घेऊन जातो, माघारी जातो. एक प्रेमाची भेट घेऊन, एक शहाळ असेल किंवा मग काहीतरी फळ असेल, हे घेऊन त्या बहिणीला माघारी जातो. आणि हा बंधू, हा भाऊ जेव्हा त्या बहिणीला माघारी जातो तेव्हा त्या बहिणीला होणारा आनंद आहे, हा आनंद कुठल्याच पैशाने किंवा कुठल्याच मौल्यवान वस्तूने विकत घेता येणार नाही. एवढा मोठा आनंद असतो. पण अलीकडच्या काळामध्ये हे जे माहेरपण आहे, हे जे माघारपण आहे, हे या सोशल मीडियाच्या युगामध्ये किंवा आज आपण माणूस प्रगतीपथावर चाललेला आहे आणि अशा या प्रगतीवरती जात असताना हे कुठेतरी जे मौल्यवान दिवस आहेत, या सुवासिनीच्या आयुष्यातले हे दिवस आज हरवून बसलेले आहेत. जवळच आपली बहीण राहत असली, आपली माहेरवशी राहत असली तरी तिला आदरानं या सणासाठी एखाद्या, बघा गाणं चालू झालं की शब्द नीट पोचत नाहीत म्हणून बोलून दाखवतो, ऐका. कडव्याचे शब्द असे आहेत, याला अर्थ आहे. या गाणं नुसतं हा काही गण असा काय म्हणतात त्याला, छंदना वंदना आणि अशातला जीवनबुवा गण नाहीये किंवा हा फक्त मुक्त छंदातला गण नाहीये. याला अर्थ आहे. काय आहे बघा, म्हटलंय मी, माता पार्वतीला कोण बंधू आला, माता पार्वतीला कोण बंधू आला, घेऊन गेला माहेरपणाला, तेव्हा रिक्त झाली सुवासिना आली, वैभव घेऊन संसाराला. असे या गीताचे बोल आहेत. पूर्ण गण आहे का? धन्यवाद. बोला गणपती बाप्पा मोरया. यावर साला गौरी सणाला येते विचार दिस माघारी. शाबाश. हे बाकृपाळू तू श्री गणेशा, हे बाकृपाळू तू श्री गणेशा, घेऊन जा मला माहेरी. यावर साला गौरी सणाला येते विचार दिस माघारी. विचार दिस माघारी. यावर
राधाबाई लाडाची लाडाची वा राधाबाई लाडाची लाडाची या सावळ्या कानाची राधाबाई लाडाची लाडाची या सावळ्या कानाची नाही भरल्या वानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची 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 राधाबाई लाडाची लाडाची राधाबाई लाडाची लाडाची या सावळ्या कानाची राधाबाई लाडाची लाडाची या सावळ्या कानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची नाही आतापर्यंत कुठलाही अपशब्द मी या बारीत काढलेला नाही. बारी करताना आणि बोलताना खास करून माझ्यासोबत हरिहरांसोबत 10 वेळा विचार करून बोलायचं आहे. मला परत पुन्हा त्या इतिहासात जायचं नाही. मी माझी आजची बारी माझ्या पद्धतीने करतोय. ज्या पद्धतीने बारी करा वेडा वाकडा शास्त्र सोडून शब्द निघाला तर हरिहरांसारखा वाईट कोण नाही. गवळण काय आहे बघा, प्रेमाची गवळण आहे. मी काय झिमन बुवांसोबत शास्त्र गाणार नाही आणि फार शास्त्र गाऊन त्यांना ते काही कळणार नाही. ते त्यांचं जे काही पालुपद आहे छंदना वंदना ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही. त्याच्यामुळं प्रेमाची गवळण गातोय. चांगली गवळण आहे, लक्ष द्या. हॅलो थांब थांब काना नको जाऊ तू लागते मनाला तुझी हुरहू थांब थांब काना जाऊ नको दूर लागते मनाला तुझी हुरहू कार छळत मला तू माझ्या सावळ्या हरी वाव कार छळत मला तू माझ्या सावळ्या हरी हा रंग ठरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी हा रंग भरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी जाऊ नको दूर लागते मनाला तुझी हुरहूर थांब थांब काना जाऊ नको दूर लागते मनाला तुझी हुरहूर अरे छळतो मला तू माझ्या सावळ्या हरी अरे छळतो मला तू माझ्या सावळ्या हरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी रंग भरल्यावरी
हा समजाविले मी माझ्या मनाला लकडत काना सावरली लकडत काना सावरली लकडत काना सावरली कारे रुसला मुकुंद साका महाजावरी कारे रुसला मुकुंद साका महाजावरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी कृष्ण सख्याच्या आठवणी राधेच्या हृदयात राधेच्या हृदयात कोरली तुझी रंगावेळी तुझी रंगावेळी तुझी रंगावेळी तारे हात धरून जातो दूर तू हरी तारे हात धरून दूर जातो हरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी रंग भरल्यावरी माझ्या मनाला रंग लागला तुझ्या मनाविक प्रेमाचा तुझ्या मनाविक प्रेमाचा तुझ्या मनाविक प्रेमाचा शिबिरावरती गंध उमटला राधा कृष्ण नामाचा राधा कृष्ण नामाचा राधा कृष्ण नामाचा तुझ्या प्रेमाचे गीत गातो अनंत हरी तुझ्या प्रेमाचे गीत गातो अनंत हरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी थांब थांब गाला जाऊ नको दूर लागते मनाला तुझे गुरु थांब गाला जाऊ नको दूर लागते मनाला तुझे गुरु कारे चाळ तो मला तू माझ्या सावळ्या हरी कारे चाळ तो मला तू माझ्या सावळ्या हरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी च्या नियमाप्रमाणे आमच्या प्रश्नाची प्रत प्रतिस्पर्धी शाहिरांना मी दिलेली आहे. मायबाप रसिकांसाठी मी माझा आजच्या बारीचा प्रश्न वाचून दाखवतो आणि जर प्रतिस्पर्धी शाहीर यांनी त्याचं उत्तर बरोबर दिलं तर मी नक्की याच मंचावरती त्यांचा सन्मान करीन. मी कधीही बारीत खोटं बोलत नाही, माझी खासियत आहे. गेल्या बारीमध्ये विकास लांबोर्णी माझ्या प्रश्नाचं जवळजवळ 13-14 वर्ष जुन्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मी त्यांचं उत्तर बरोबर मानून या ठिकाणी त्यांचा सन्मान केला होता. अशी ही आमची खासियत आहे. प्रश्न सर्वांच्या माहितीसाठी ऐका. द्रुपद राजा, द्रौपदीचे वडील, द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते. द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते. तो दिवस कोणता होता, तिथी कोणती व महिना कोणता होता? बुवा, प्रश्न सोपा असला तरी तुम्ही समजाल तेवढा नक्कीच सोपा नाही. उत्तर हे ग्रंथ आधारित असावं. यातलं कुठलंही सांगितलं तिथी महिना
जे काय सांगितलं बरोबर असेल, नक्की तुमचा सन्मान करेन असा हा माझा आजच्या बारीचा प्रश्न आहे. आणि आता शेवटच्या गीताकडे वळतोय. मंडळी, ज्या गोष्टीवरून आमच्यामध्ये वाद चालू झाले, जगजाहीर आहे शाहीर हरियानंद आणि जीवन यांचे वाद जगजाहीर आहेत. ते आता मला काय वेगळे सांगायला नको. माझ्या प्रत्येक बारीत प्रत्येक शाहिरासोबत मी माझं शेवटचं गाणं पहिल्या बारीचं हे बापावरनं गीत होतो. माझे गीताचे बोल असायचे, सांग बाप तुझा कोणी या जनामध्ये. कुठल्याही शाहिराला आतापर्यंत जीवन असू दे का आणि गोड बाप सांगता आलेला नाही. याचा अर्थ यांनी वेगळा काढला. आमच्या आया बहिणींवरती यांनी भाष्य केलं आणि मग पुढे बारी वेडी वागडी होत गेली. मी परत एकदा जीवन भाऊ तुम्हाला सांगतोय, मला आता त्या पूर्वीच्या वादामध्ये जायचं नाही. मी तो माझा बापाचा विषय लांबोरेंसोबत सुद्धा बंद केला आणि तुमच्यासोबत सुद्धा बंद करतो. कारण तुम्हाला काय बाप सांगणं तुमच्या पुढच्या हयातीत सुद्धा जमणार नाही. गांभीर्यानं ऐका. 2022 ला मला वाटतं बारी झाली होती, राजापूरच्याच क्रिकेट समितीने ती ठेवली होती. बारी आम्ही जोरदार केली, तापट केली. जीवन भाऊंना थोडंफार काय बोललो की यांना झोपतं, नंतर हे बाऱ्या घेणं बंद करतात. असं 2-2, 3-3 वर्ष जर तुम्ही गॅप पाडलात तर काय बारी करणार. आता सुद्धा आम्ही काय बोललो थोडंफार तर यांना लागल आणि मग हे बारी घेणं बंद करतील. यांना झेपत नाही. हरियानंद यांना परवडत नाही. जीवन बुवा आणि म्हणून एक मजेशीर किस्सा आहे. हे जे मी काय गाणं गाणार आहे याला अर्थ आहे, याला तुम्ही पर्सनली घेऊ नका. एक मजेशीर विषय गातो, जीवन बुवांना थोडस छेडूया आणि आजची शेवट माझी पहिली बारी या ठिकाणी संपूया. गीताचे बोल ऐका. Hey! त्याच्यामुळे थोडस तरी तुमच्यावर तोंड सुगात घेणार. काय म्हणतो बघा. काय झाली याची तर आला होता बार भरून. हे बुवा, काय झाली याची तर आला होता बार भरून. कर्मान वाया केला लफडी करून. बुवा, देवेंद्र हा पाळून गेला बांगड्या भरून. 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 काय झाली याची तर आला होता बार भरून. काय झाली याची तर आला होता बार भरून. कर्मान वाया
झालं एक युद्ध मोठं लढले शूरवीर लढताना पडले याचा पोटावर भोग तुझा कर्मयोग आला जुळून भोग तुझा कर्मयोग आला जुळून देवेंद्र हा पाळून गेला बांगड्यावरून 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 काय झाली याची तरा आला होता बारावरून काय झाली याची तरा आला होता बारावरून कर्मानं वाया गेला लपडी करून कर्मानं वाया गेला लपडी करून देवेंद्र हा पाळून गेला बांगड्यावरून देवेंद्र हा पाळून गेला बांगड्यावरून देवेंद्र हा पाळून गेला बांगड्यावरून धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र आणि बारी शास्त्राला धरून गेलेले आहे. तुम्ही सुद्धा जे गाल जे बोलाल शास्त्राला धरून बोला. तुम्हाला बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी पहिली बारी या ठिकाणी संपवतोय. धन्यवाद. ज्या पद्धतीने बारी कराल त्या पद्धतीने हरियाणात आपली दुसरी बारी बनेल एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.